सबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। गॅस टाक्यांमध्ये गॅस रिफिलिंग करणारे आरोपी 41,26,339 रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 7/12/2025 रोजी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत केडगाव बायपास रोड लगत असलेल्या अनुराज टायर या गोडाऊन मध्ये अवैधरित्या टँकरमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अधिकारी हरीश बोये, अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, हृदय घोडके, दीपक घाटकर, बिरप्पा करमल, राहुल द्वारके, श्यामसुंदर जाधव, भीमराज खरसे, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सतीश बवर, योगेश कर्डिले, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, चालक अर्जुन बडे, भगवान धुळे, अरुण मोरे अशांचे पथक नेमून सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून आरोपी नामे कृष्णा मधुकर दहिफळे वय वर्ष 30, आदित्य सुनील पवार वय वर्ष 21, विश्वास त्रिंबक शिंदे वय वर्ष 51, जनातुल शेख वय वर्ष 19 यांना ताब्यात घेण्यात आले आहे। गोडाऊनच्या मालकाबाबत त्यांच्याकडे विचारपूस करता राजू साबळे, केडगाव अहिल्यानगर फरार असल्याचे त्यांनी सांगितले। ताब्यातील इसमांना ते रिफिलिंग करत असलेल्या कामाबाबत परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना आढळला नाही। पथकाने घटना ठिकाणचा पंचासमक्ष पंचनामा करून 8,36,339 रुपये किमतीचे HP गॅस टाक्या, 17 टन गॅस, 30 लाख रुपये किमतीचे टँकर, 60,000 रुपये किमतीचा भारत गॅस कंपनीच्या 20 गॅस टाक्या, 22,500 रुपये किमतीचा भारत गॅस कंपनीच्या 5 भरलेल्या गॅस टाक्या, 2 लाख रुपये किमतीचा एक छोटा हत्ती टेम्पो, 500 रुपये किमतीचा एक ऍडजस्टेबल लोखंडी पाना, 5,000 रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, 2,000 रुपये किमतीचा गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे 5 पाईप असा एकूण 41,26,339 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। सदर आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1110/2024 भारतीय न्याय संहिता कलम 287-288 सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 1955 चे कलम 37 सह LPG आदेश 2000 चे कलम सह गॅस सिलेंडर अधिनियम 2016 चे कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करत आहे।